कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवलाय आणि या विरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिलाय. विकास आराखड्यामुळे खारेगावमधील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरं उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसंच राहिली नाहीत तर हा विकास कोणासाठी, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहेत. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे, ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. आव्हाड यांनी आरोप केलाय की विशिष्ट हेतून आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डीपी प्लॅन तयार करण्यात आलाय. महानगरपालिकेनं अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय. हे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला? आणि एवढीच हौस आहे तर ठाण्यातलं करा ना, डीपी प्लॅनचे रस्ते उघड. कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे, कशाला आणायचे? आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जॅम बिम होत नाही आता. तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे. आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला, जो खारेगाव मार्गे जाईल, तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही. ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना. आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत. अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. काय ना मस्त अधिकारी खातात 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत. 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही.